ओशो रजनीश. हां, तर ओशो रजनीशांनी कसं सांगितलं की हा कृष्णमूर्तींनी पूर्णत्व आल्यानंतर त्यांनी जेव्हा डिनाय केलं तेव्हा तो मैत्रेय बुद्धाचा जो कोश आहे, जो वाट पाहत होता, तो नंतर माझ्यात अंतर्भूत झाला आणि मी जे काही मुवमेंट आज जगाला हलवून टाकणारी करणार आहे हे शक्य झालं. ह्यांनी डिनाय केलं, त्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणून तिथून पुढे ती मुवमेंट चालू झाली. असा तो सगळा विचित्र एक अलीकडच्या काळातला संदर्भ आहे. प्राचीन काळातला संदर्भ जर आपण पाहिला तर प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये, त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये जेवढे ऋषी त्यांना भेटत गेले आणि त्या ऋषींचं जेव्हा त्यांच्यावरती अत्यंत प्रेम बसलं आणि त्यांनी सांगितलं की प्रभू आम्हाला तुमच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा हा अनुभव आला पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढल्या कृष्णावतारामध्ये ज्या गोपी असतील त्या गोपींच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल.